नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा सुद्धा देत आहे। पण मात्र संविधान चौकामध्ये आम्ही एक विशेष गोष्ट बघितलेली आहे की संविधान चौकामध्ये जे पॉम्पलेट छापण्यात आलेले आहे ते लोकांनी वाचले आणि खाली टाकले। त्या पॉम्पलेटकडे एका गृहस्थाचं, एका आंबेडकरी विचारधाराच्या व्यक्तीचं लक्ष गेलं आणि त्यानं सगळे जे हे पॉम्पलेट आहे स्वतःहून कोणाला न सांगता उचलण्याची सुरुवात केली। मतलब ते पॉम्पलेट कोणाच्याही पायात गेले नाही पाहिजे, कारण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। म्हणूनच आपण व्हिडिओमध्ये बघू शकता हा जो गृहस्थ आहे ना, हे सगळे संविधान चौकामध्ये जिथे जिथे पॉम्पलेट आणि जिथे जिथे कचरा पडलेला आहे तो कचरा उचलत आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता। तब्बल कोणाला न सांगता त्या गृहस्थाचं त्या पॉम्पलेटकडे लक्ष गेलं आणि त्या कचऱ्याकडे लक्ष गेलं। महत्त्वाचं आहे की आपला जो कचरा आपण आपल्या ठिकाणी या चौकात आपण टाकतो हे चुकीचं आहे आणि म्हणूनच त्या कार्यकर्त्यांनी आपलं ते लक्ष वेधलं। आणि आता मी त्या कार्यकर्त्यासोबत बसतो। हे कार्यकर्ते आहे, आपण बघू शकता या ठिकाणी ह्या थैला घेतलेला आहे त्यांनी आणि या थैल्यामध्ये जे आहे संपूर्ण जो हा परिसरामध्ये जो काही कचरा पडते, जो कोणी मूर्ख लोक फेकतात त्याला वेचण्याचं काम हा कार्यकर्ता करतात। दादा, काय नाव आहे तुमचं? राहुल दशरथ वालदे। वालदे साहेब, कुठले आहे तुम्ही? आम्ही लष्करी बाग, भोसलेवाडी, नागपूर। बरं। काय सांगाल तुम्ही? एकंदरीतच कचरा वेचता इथं जो पॉम्पलेट फेकलेला आहे, हे पॉम्पलेट फेकलेले बघा, बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहे, आपला ज्योतिबाचे म्हणजे महापुरुषांचे फोटो आहे, याही साईडनं आहे, संविधान आहे। हे असं महत्वाचे कागदपत्र जे आहे म्हणजे पॉम्पलेट जे आहे जे विचार देतात त्या विचाराला इथे फेकण्यात येते आणि त्याला जमा करून एका ठिकाणी ठेवण्याचं काम जे आहे या वालदे साहेबांनी केलेलं आहे। सलाम, जय भीम तुम्हाला। मेसरामजी, जय भीम। जय भीम। हे दोघे जे आहे यांच्या तुमच्या कसं लक्षात आलं का ही या ठिकाणी हे पॉम्पलेट आहे, इथे कचरा आहे, आपण जमा केला पाहिजे? नाही, आम्ही जेव्हा रस्त्यांनी येत होतो तर मला हे पॉम्पलेट दिसले आणि याच्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि आपल्या थोर पुरुषांचे हे फोटो आहेत आणि इथं जेवढे उपस्थित लोक इथं दर्शन करायला आलेले आहेत ते हे न बघता त्याच्यावर चालत आहेत, चपला घालून हे ते, आणि सर्व शिकले सवरले आहेत आपले। तर माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढे आपले बाबासाहेबांचे अनुयायी लोक आहेत त्यांनी एवढं लक्षात घ्या की हे असे चुका करू नका। इलेक्शनमध्ये हेच झालेलं आहे। सर्व पार्ट्या, जेवढे भारत देशाच्या पार्ट्या, ते बाबासाहेबाला विचारत नाही, पण जेव्हा इलेक्शन आले तेव्हा ते बाबासाहेबाला विचारतात, त्यांची फोटो इथं लावतात आणि मग ते पॉम्पलेट वस्तीत वाटतात आणि कचऱ्यामध्ये, लातीमध्ये, कुड्यामध्ये आमच्या बाबासाहेबाला घालतात। तर माझ्या जेवढे जय भीम बंधू लोक आहेत त्यांना अशी माझी राहुल दशरथ वालदे यांच्याकडून विनंती आहे की तुम्ही याच्यानंतर हे लक्षात ठेवा आणि असे पॉम्पलेटवर फोटो न छापता तुम्हाला जे लिहायचे आहे ते लिहा आणि पॉम्पलेटवर छापत असाल तर ज्याही लोकांना तुम्ही वाटता त्या लोकांना सांगा की बाबा रे, इथं आपल्या बाबासाहेबांची फोटो लागलेली आहे, तर तुम्हाला वाचायचा असेल तर वाचा, नाहीतर तुम्हाला दिलेले आपल्या खिशात ठेवा किंवा असा कचरा लाती कुटीत घालू नका। जय भीम। ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।